जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय. सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम. लाईव्ह येण्याचं विशेष कारण असं आहे की पुणे शहरातल्या झोपडपट्ट्या अडचणीत आलेल्या आहेत. महानगरपालिकेवाल्याकडनं एक ठराव पास होणार आहे SRAचा. त्यामध्ये आपल्या झोपडपट्टीवासियांना 300 स्क्वेअर फुटाचे फ्लॅट द्यायचं असं ठरलेलं आहे. आणि असं आमच्या कानावर देखील आलेलं आहे, कारण की त्या गोष्टीचा पाठपुरावा मी स्वतः करत आहे. मला इतकं सांगायचं आहे लाईव्हच्या माध्यमातून की जे आता त्या जागेवर राहतात, त्याच्या आपल्या 10 बाय 10च्या खोलीत जे राहत असतात त्यांनी घर विकण्याचा प्रयत्न करू नका. अन्यथा आपले राहतं घर सोडून कुठे दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहू नका. कारण की त्या संधीचा फायदा घेऊन काही महानगरपालिकेचे अधिकारी असतात, काही कार्यकर्ते, काही नेते मंडळी हे आपण नसल्यानंतर सर्वे करणार आहेत. मग त्यांना कळणार त्या सर्वेच्या माध्यमातून की ह्या घरामध्ये मूळ मालक राहत नाही आहे, भाडुत्री राहतात आहे. त्या संधीचं चित्त साधून आपल्यासोबत घातपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या लोकांना आपल्या ह्या ठिकाणी मोठा प्रोजेक्ट आणायचा आहे. तर सर्व ताडीवाला रोडच्या जितके पण रहिवासी आहेत त्या ठिकाणी एक 7-8 पिढी चालली आहे. त्या ठिकाणी त्या लोकांना हात जोडून विनंती आहे की आपण आपल्या राहत्या घरी घर भाड्याने न देता आपण तिथंच राहावं. आणि ज्या वेळेस काही महानगरपालिकेचे लोक सर्वे करायला आले तर त्यांना वेळेत वेळी उत्तर द्यावं. कारण की सत्ता पुरेपूर भाजपची आलेली आहे. तुम्ही बघताय, भाजपचा मुख्यमंत्री त्यांचाच आहे, पुन्हा त्यांचाच आमदार, खासदार त्यांचाच, केंद्रात त्यांचाच माणूस आहे, पंतप्रधान त्यांचाच आहे, नगरसेवकही त्यांचा आहे, आता तुमच्या वार्डाचा अध्यक्ष पण त्यांचाच असेल, महानगरपालिकेत पण त्यांचेच लोक बसलेले आहेत. त्यामुळं आपण आपल्या ज्यासारखे जे सामान्य गोरगरीब जनता आहेत ती मात्र धोक्यात आहे. कारण की आपण चुकीचे लोक निवडले, त्याचा आपल्याला तर हे भोगावंच लागेल, भूर्दंड तर भोगावंच लागणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी आपलं घर न सोडता हाय त्या ठिकाणी पुन्हा कुठं गेले असताल तर पुन्हा आपल्या घरामध्ये यावे. भाडुत्र्यांना इतकं काही कळत नाही, ते बिनधास्त सांगायला लागलेले आहेत की आम्ही या ठिकाणी भाड्याने राहतो, घर मालक कुठे तर बाहेर आहे असं सांगितलं जातं. आणि ते सर्वेच्या माध्यमातून मग तिथं त्यांना घरमालकांच्या पूर्ण फॅमिलीचे नाव माहीत नसतात. त्यामुळे सर्वेमध्ये असं दिसून येतं आपल्या की या ठिकाणी कमी लोक राहतात, आहे इथली लोकसंख्या कमी आहे. कारण की बाहेर गेलेले आहेत ना आपले इथले लोक. जसं कामगार पुतळ्याचं उदाहरण आहे जेवण तर तुमच्यासमोर अनेक वर्षापासून काही लोक कामगार पुतळ्याचे या ठिकाणी हे करत आहे, आंदोलन करत आहे काउन्सिलिंग हॉलच्या इथे. परंतु त्या लोकांना अद्यापही कुठलाही न्याय मिळालेला नाही. कारण की त्यांना असं सांगितले गेलेले, म्हणजे आमच्या कानावर असं आलेलं आहे की त्यांना त्या ठिकाणी SRA दिलेला आहे. तुम्ही त्या SRAची बघताल ना दूरदर्शन जाऊन की अख्ख्या SRAमध्ये गुटखा खाऊन थुकलेले, लिफ्ट बंद असते, पाणी नाही आहे आणि वयोवृद्ध नागरिक आहेत त्यांना त्या जिन्यावरनं चालतात धाक लागत्या. काही ठिकाणी तर मरण पावलेले आहेत SRAच्या बिल्डिंगमध्ये आपले लोक. त्यामुळे या लाईव्हचा गांभीर्याने एक विचार करा आणि ज्या ठिकाणी आपण गेलेला आहात त्यांनी परत येऊन आपल्या घराला कसं संरक्षण मिळेल याचा विचार करा. कारण की आपला जो ताडीवाला रोड आहे, तुम्हाला आपल्या ताडीवाला रोडची किंमत माहीत नाही. एक 10 बाय 10च्या खोलीची कोट्यामध्ये त्याचा भाव लागलेला आहे. तुम्ही बघा, आज नदीपात्राला त्यांनी मोठी भिंत लावलेली आहे. ज्या एकेकाळी आम्ही त्या नदीपात्रामध्ये खेळायचो, बागडायचो, आज त्याच ठिकाणी आम्हाला एक पाकिस्तानमध्ये कशी बॉर्डर लावलेली आहे तशी बॉर्डर लावलेली. कारण की का त्या ठिकाणी आहे ना नदीपात्राला
नदीपात्राच्या ठिकाणी एक स्काय वॉक म्हणून केलेला आहे. तिथं फक्त मोठ्या लोकच तिथनं पायी प्रवास करू शकतात, म्हणजे वॉकिंग प्लाझा असं काय त्याला नाव दिलेलं आहे. तरी म्हणजे गरिबाची कोंडी करून टाकलेली आहे. त्या ठिकाणी हवा येत नाही. झोपडपट्टीमध्ये जे राहतात नदीपात्राला त्यांना हवेपासून ते वंचित आहे. श्वास घेण्याला तकलीफ व्हायला लागली. काय ते शुगरचे लोक आहेत तर अरे त्या लोकांना मोकळी राहायची सवय लागलेली आहे, परंतु कोंडी झालेली आहे गोरगरिबांची आणि पिळवणूक मात्र जोरात चालू आहे. आवाज उचलणारा आता आपलं कोणी राहिलेलं नाही आहे. कारण की कसं असतं, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. जो माणूस पैशाने बळकट असेल, सत्तेत असेल, तर इथले नेते कार्यकर्ते सर्व त्याच्या मागं एक प्रवाहात राहतात का, तर आपल्याला कुणाशी वैर घ्यायचं नाही. परंतु मी तुम्हाला या लाईव्हच्या माध्यमातून सांगेल की कोणी वैर घेत आहे नाही घेत आहे, मला तर माझ्या जीवाची पर्वा नाही. मला संविधानाने अधिकार दिलेला आहे माझा प्रश्न मांडण्याचा, माझा विचार मांडण्याचा, माझा आवाज उचलण्याचा. म्हणून मी या संविधानाला हाताशीर घेऊन ह्या जितकं पण अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी मी जाणार आणि रोखण्याचा प्रयत्न करणार. इतकंच मी या लाईव्हच्या माध्यमातून सांगेल. आपली रजा घेते. तुमचीच स्वातीताई गायकवाड, अन्याय तेथे प्रतिकार संघटना संस्थापक अध्यक्ष. जय भीम, जय संविधान, नमो बुद्धाय.